बसा. ते माळ काढ, तू काढ त्याच्या गळ्यातली, तू याच्या काढ. हेच गोल गोल करून ठेव. दोन्ही एकटे कर, दोन्ही कर एकटे. अजून बारीक 5 परतावण असल्याला तर तिकडे नेऊची लागते. हे गोल ठेव. हे काय असतात ते? सोडायचं असते. काय सोडायचं असतं? दोन एकदा एका हातानेच. तशीच दोन एकटे कर आणि तशीच ठेव त्याच्यात. पूजा कर आणि तू मध्ये हळद ठेव मध्ये ठेव. थँक्यू. ठेव. घरात द्या. सो हे गाईज, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आणि साक्षी चालली आहे रेडीला. स्कूटी आहे, रेंटने घेतली आहे आणि स्कूटीने हायवे करून जाते. हेल्मेट आहे, थोडं ते जेंट्स असल्यामुळे मी घातलं नाही, पण हेल्मेट घालणं भरपूर गरजेचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे एक मोती तलाव आहे सावंतवाडीमध्ये, खूप फेमस. त्याचं मी तुम्हाला दाखवते की कसं आहे ते. आणि पाठीपूर्ण हा राजवाडा आहे. हा राजवाडा आहे. मी आली, जर मला वेळ भेटला तर मी इथे नक्की विजिट करीन. ऑलरेडी केलं होतं मी, जुन्याचं माझं यूट्यूब चॅनल होतं त्याच्यामध्ये राजवाड्यामध्ये मी आली होती. इकडे मस्त राजवाडा आहे, आपल्या पूर्वजांची देण आहे आणि सावंतवाडीकरांनी तो अजूनपर्यंत जपून ठेवला आहे. मी तुम्हाला सावंतवाडीचं लुक दाखवते. सावंतवाडी ॲक्च्युअलमध्ये बोलायला गेलं तर गाव नाहीच आहे, सिटी आहे ती. कारण का असं बोलू शकत नाही की ते गाव आहे, कारण इथे सगळं सिटीमध्ये जसं असतं सगळं सावंतवाडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो दाखवते तुम्हाला मी सावंतवाडी. आता आम्हाला रोड हा वाटतं ना. ही आहे काही सावंतवाडीची ग्रीनरी. जो हा हायवे आहे तो मला खूप आवडतो, कारण तो एकदम शांतता, बाजूला झाडं, नागमोडी रस्ता आणि गाड्या. थोडासा रिस्की आहे पण ठीक आहे, भारी आहे. आणि ही पूर्ण झाडं आहेत, हे वन विभागाची झाडं आहेत. मला काही करू शकत नाही, कारण हा नॅशनल हायवे असल्यामुळे हा एवढाच जातो पहिल्या पडायचा. झरा बघ, मस्त होता. भारी वाटतं ना. ठीक आहे, कट कर. एकदम दिसणारं रेल्वे स्टेशन, एकदम भारी आहे. पनवेलला पण राहायचं. सो आता आपण सावंतवाडीचं स्टेशन क्रॉस करून इकडे वेंगुर्ल्या मार्गे जातो. वेंगुर्ल्या मार्गे म्हणजे रेडी शिरोडा रेडी ज्या मार्गाला आहे, मावशीकडे जिथं आम्ही चाललो आहे रेडीला, तिकडे चाललो. हे श्री देव घोडेमुख मंदिर आहे. इथे नवसाला पावणारा देव आहे. इथली खासियत अशी आहे की इथे जेव्हा जत्रा असते तेव्हा जत्रेला इथं कोंबडे दिले जातात, त्यांचं धड वेगळं केलं जातं आणि जे शरीर असतं ते प्रसाद म्हणून दिलं जातं आणि बाकीचं जे आहे ते देवाला चढवलं जातं. म्हणजे त्यांची मुंडी देवाला चढवली जाते आणि
ते असतं, ते धड असतं ते प्रसाद म्हणून वाटतात. जे पण ह्या गावात येतं त्यांना प्रसाद खाल्ल्याशिवाय सोडत नाही. ही या देवाची जेली आहे. मामी भेटली रस्त्यात. अश्विनी हाय. जेली हाय कर. हाय कर सोना. जेली इकडे 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 बेबी इकडे. हाय से हाय. फेमस भजी खायला या. कुठली भजी आहे? चांगले छान आहे. पाव चाय ऑल टाइम फेवरेट माय चाय. कसं वाटतं साक्षी? भजी कशी आहे? फेमस भजी आहे. शिरोडा माझ्या मामाचं गाव. पण आता सध्या वेळ नसल्या कारणाने आम्ही हे स्किप करून जातोय रेडीला. तर चला रेडीला. मला मालवणी रिक्षा खूप आवडते पण मला बोलायला नाही. हा आहे आपल्या मामाच्या गावचा बाजार, शिरोड्याचा बाजार. इथे सगळी लोक बाजार करायला येतात आणि बाकीची म्हातारी लोक बघत नाही इकडे तिकडे गाड्या. आता आपण शिरोडा क्रॉस करून रेडीमध्ये जाणार. म्हणजे रेडी हा तर शिरोडाच आहे पण त्याच्यानंतर नेक्स्ट गाव रेडीच आहे. रेडीचे रस्ते सुरू होतील. माझ्या खांद्यावर इकडे ह्या साईडला इकडे पण आहे का? इकडेच आहे. सो हे गाईस हे आपले जसं मीठ बनते ना मिठाग्रह, तसं इथे मिठाग्रह बनतात. ही मिठाची शेती आहे. जशी प्रत्येक ह्याची शेती असते तशी ही मिठाची शेती आहे. म्हणजे तुम्ही इथे मीठ तयार होतं. जे कोकणातील असतील त्यांना माहिती आहे. हे पाणी साठवलं जातं आणि मग ते सुकतं. सुकल्याच्या नंतर मग त्याचं मीठ तयार होतं. मग त्याला पॉलिश केलं जातं. त्याच्यानंतर आपण मीठ खातो. मीठ ही 2 प्रकारचे असतात. तुम्ही जे नॉर्मल खाता ते मीठ आणि आम्ही जे अजून एक खड्याचं मीठ असतं ते. म्हणजे ते त्याच्यामध्ये कसं काय मिक्स केलेलं असतं. हां ते एकदम प्युअर मीठ असतं. मीठ म्हणजे सॉल्ट. ठीक आहे. म्हणजे लोकांना सगळ्यांना वाटेल मीठ म्हणजे बंद कर. काय करतोय? काय करतोय बघू ना. फिश भेटतं मग. आता वरती वरती करू का येणार? तुम्हाला कसं कळतं लागलाय माझं? लागलाय वाटतं. कुठली काय ना हे सोडू हे तो वर का? हा हा. तू काय खाली जाणार आता काय रोज करू पाठी घेऊ पुढे घेऊ. आलाय का काय? काय नाही. आणि इथं ठेवायचं का मग येतं ठेवू का? म्हणणार नाही ना?
आता आपण एंट्री करतोय माझ्या मावशीच्या गावात रेडीला, जे माझं सगळ्यात आवडतं गाव आहे, सगळ्यात आवडतं गाव. म्हणजे सगळ्यात जास्त आवडण्याचं या गावात हे आहे की तिथं माझी मावशी राहते, कारण मावशी मला खूप आवडते. आणि दुसरी गोष्ट, ह्या गावात आल्याच्या नंतर असं वाटतं की म्हणजे असं एक आपुलकीचं नातं वाटतं ह्या गावाशी जोडलेलं, की म्हणजे एकदम खास आहे गाव असं वाटतं मला. कारण का आम्ही लहानपणी सगळ्यात जास्त जर कुठे आला असो तर ते मावशीच्या गावी, त्यामुळे 1-2 महिने मावशीकडेच असायचो. इथला समुद्र, इथला रेडीचा गणपती, इथलं माऊलीचं मंदिर, इथली जत्रा, इथले मे महिन्यातले आंबे, मी सगळंच मिस करते, नेहमीच मिस करते. आणि मी नेहमी आठवणी ठेवण्यासारखे क्षण माडे भरपूर आहेत रेडीमधले, त्यामुळे मला रेडी गाव खूप आवडतं. आणि तुम्ही नक्की विजिट करा, इथं भरपूर फॉरेनर वगैरे येतात, झाडं वगैरे मस्त नेचर आहे. जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन समुद्राचा जो ब्लॉग आहे, गणपतीचा जो ब्लॉग आहे, तो मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला कळेल की रेडी गाव किती खूप छान आहे आणि मी काय एवढी तारीफ करते गावाची. असं मोस्ट ऑफ टाईम मला असं मी कोणाची तारीफ सहसा कोणाची करतच नाही, आणि एवढ्या गावाची करते म्हणजे ह्या गावात खरंच काहीतरी खास असेल म्हणूनच करते. कारण इथं भलेही दुकानं लांब असतील, भलेही सगळं लवकर भेटत नसेल, पण तरीसुद्धा ह्या गावात ना एक वेगळीच एनर्जी आहे. आणि रेडीच्या गणपतीची स्टोरी पण आहे. हां, ती तिकडे गेल्यावर ना. हा? चला हट, नंतर देते बाई, डेंजर आहे. ते वर्ल्ड फेमस झाड कसलं, जांभळीचं झाड. रेडीचं वर्ल्ड फेमस जांभळीचं झाड. तर आपण इथेच गाडी लावूया का पुढे जाऊया? काय बोलणं आहे तुझं? तू पुढे जाऊया, पुढे जाऊया की थांबूया? मामा घेऊन गेला गाडी. घेऊन गेला कुठला मामा? स्वप्न घेऊन गेला ना, त्या घरात जाते गाडी, त्याला काय नागमुडी रस्ता, पटीचा रस्ता. त्याचं पोट नको घेऊ, हेच ते गलिया जिथं आम्ही लहानपणी खेळायचो. हे मावशीचं आंब्याचं झाड, तिथं आम्ही खायचो. काय खायचो? आंबे खायचो. तिथे लावू का गाडी? आलं बरं तू गावाला कोणाकडे? कडी लाव. आम्ही आलो आहेत युगच्या घरी. हे मावशीचं घर. इथे एक आंब्याचं झाड होतं, ते गायब झालं. ती गाय इकडे आली केळं खायला. ती मगची गाय इकडे आली वाटतं केळं खायला.
आहे आमची सावंतवाडी. कोण बोलू शकतो याला गाव? मुळात हे गाव नाहीच आहे, सिटी आहे. हे आहे मोती तलाव. रूम गेलंय. मस्त आहे ना लाइटिंग. पूर्ण दिसतंय हे मोती तलाव आहे आणि त्याच्या बाजूची लाइटिंग. सो जिथून सुरुवात केली तिथूनच एंड करते, म्हणजे मोती तलावापासून. सकाळी तिथूनच ब्लॉगिंग स्टार्ट केली होती, आता तिथेच एंड घेते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.